आय एम सॉरी, मी जरा ओव्हर एक्साइटेड झालो. पण स्वानंदी बघ ना, आपलं बाळ किती लकी असणार आहे. म्हणजे तो या जगात आल्यावर त्याचे खरे आई बाबा त्याच्या आयुष्यात असणार आहेत. तुला आनंद नाही वाटत आहे का याचा? तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही त्या बाळाला सारखं सारखं तो 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 असं नका ना उल्लेख करू. मणी सरांना वाटतंय आम्हाला मुलगीच होणार, त्यामुळे सारखं सारखं तो नका म्हणू. निघायचं का? उशीर होतोय. मणी सर वाट बघत असतील. ओके, ये. सावकाश. याला म्हणतात सुंठी वाचून खोकला जाणं. ती वॉर्डन माझ्या घरावर हक्क गाजवायला आली होती. देवाने अशी शिक्षा दिली ना तिला, जिवंत असून काही बोलू शकत नाही. उघड्या डोळ्यांनी बघून सगळं सहन करावं लागतंय. बस म्हणावशीच डोळे मिटेपर्यंत. सत्येंद्र, सदा, न्यूजपेपर द्या यार. सकाळपासून न्यूजपेपर मागतोय मी. कमॉन. अरे एवढा कशाला चिडतोयस? आणि पेपरला असं काय सोनं लागलंय तू एवढा चिडलायस ते? सदा, दे लवकर न्यूजपेपर. हो सर. किती वेळ न्यूजपेपर द्यायला? सॉरी सर. जा आता ब्रेकफास्ट घेऊन ये. आता होणार आहे धमाका. काय रे, काय झालं? अशी काय बातमी आहे पेपर मध्ये? बघा. बघू. कुठे? घरात अंतर ठेवा आणि बाहेर तूच माझा सखा. स्वानंदी आणि दुष्यंतचा फोटो कोणी आणि कुठे काढला? मॉम, कुठे मिळाला, कोणी काढला, हे प्रश्न आता महत्वाचा नाहीये. हे कोणामुळे शक्य झालंय ते महत्वाचं. स्वानंदी आणि दुष्यंत डॉक्टरकडे गेले होते ना, तेव्हा माझा एक माणूस मी त्यांच्या मागे लावला होता. सुजित, हे मस्त झालं. हे म्हणजे पाहुण्यांच्या काठीने विंचू मारला. म्हणजे फोटो दुसऱ्यानी काढला, छापला कोणी तिसऱ्यानी, आपला काहीच संबंध नाही त्याच्याशी, पण फायदा कोणाचा? आपला. खरंच हुशार आहेस तू. आता बघूया तुझा हा फटाका काय स्फोट करतोय ते. मी पण त्याचीच वाट बघतोय मॉम. स्वानंदी, इकडे ये लवकर. निर्लज्जपणाचा कहर केलायस, कहर. काय झालं मॅडम? काय झालं? हे बघ, आमच्या अब्रूची लक्तर टाकली गेली आहेत वेशीवर. नाक कापलं गेलंय आमचं. कुठे तोंड दाखवायची जागा नाही ठेवलीये. बाळाच्या बाबांची मजा आहे. नाही, हे म्हणजे घरात अंतर ठेवा, बाहेर मात्र तूच माझा सखा. मॅडम, अहो हे सगळं खोटं आहे. ही बातमी खोटी आहे. खोटी आहे? मम्मा, मम्मा, आजची न्यूज हेच सांगायला आलीये मी. स्वानंदी, अगं काय आहे हे? तुझ्या लक्षात येत आहे का? हे जर मणीला कळलं
त्याने हा फोटो पाहिला, ही न्यूज बघितली तर त्याला किती त्रास होईल. स्वानंदी, तू डबल डेट करतेस हे मणीला कळलं तर हर्ट होईल तो. काय करायचं तुझं? हे बघ, तुझं प्रेम आहे ना दुष्यंतवर, मग मान्य कर ना. मुळात मी म्हणते प्यार किया तो डरना क्या, खुलेआम सांग सगळ्यांना. हे बघ, मी समजू शकते तुझी अवस्था. मणी फक्त एक तडजोड होती. तुझ्या बाळाला बापाचं नाव देण्यासाठी. आता दुष्यंत आलाय, तू त्याला डम करणार आहेस हे मान्य कर, सांगून टाक. हे बघ, असे लपून छपून खेळ खेळू नकोस. सरपोतदारांचं नाव खराब होतं येतंय का तुझ्या लक्षात स्वानंदी? तुझ्या लक्षात येत नसेल, पण हे पेपर आउट झाल्यामुळे तसं होतंय स्वानंदी. प्लीज. संचिता मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? ही ही बातमी खोटी आहे. हे सगळं खोटं आहे. बरं ठीक आहे, मान्य करूया ही बातमी खोटी आहे. त्या फोटोचं काय? फोटो तर खरा आहे ना. बरं, तुला तेही मान्य करायचं नसेल तर आपण पोलीस स्टेशनला जाऊया. तिकडे जाऊन कंप्लेंट कर. चालेल? चल 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 चल. संचिता, नाही मला मान्य आहे, काही छोटं मोठं जरी घडलं तरी स्वानंदी लगेच पोलिसांकडे जाते, कंप्लेंट करते. पण मला नाही वाटत आज ती पोलीस स्टेशनला येईल. अगं न्यूज बघ, आज ती फॉल्ट मध्ये आहे ना. अगं, काय मज्जा आलीये. पण खरा ब्लास्ट केव्हा होईल माहितीये सुजित? जेव्हा मणी ही न्यूज बघेल आणि तो फोटो सुद्धा बघेल. मी पण त्याचीच वाट बघतोय. अरे आई, गुड मॉर्निंग. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना? आणि झोप कशी झाली? छान लागली ना झोप? आणि का नाही लागणार? आता आपल्या घरात आहे म्हटल्यावर, किंवा आता तुझा मुलगा तुझी काळजी घेतोय म्हटल्यावर छान झोप लागणारच ना. आई, मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. खरं तर सरप्राईज नाहीये, पण ती गोष्ट आपल्या दोघांच्याही गरजेची आहे. अंदाज लाव काय? स्मार्ट वॉच. आता यामुळे काय होणार? तुझ्या हार्टबीट, पल्स रेट, बीपी या सगळ्या गोष्टींचं मला नोटिफिकेशन येणार, आणि मी कुठेही असलो ना तर धावत पळत तुझ्या मदतीसाठी येऊ शकणार किंवा तुझ्या सेवेसाठी हजर राहू शकणार आहे. तेव्हा आता अजिबात काळजी करायची नाही. ओके? छान आराम करायचा आणि लवकर बरं व्हायचं. हा फोटो पेपरात कोणी छापला आणि मला कसं कळलं नाही? हा फोटो मणी सरांनी पाहिला तर नाही, मला लपवून ठेवायला पाहिजे. ते वॉर्डन मॅडम साठी नॅपकिन आणले होते, कुठे? नॅपकिन आहेत, कपाटातच आहेत. द्या ना, मला हवेत ते वरती. काय झालंय स्वानंदी? काहीच नाही. काहीच नाही. तुम्ही काही लपवताय माझ्यापासून? नाही मणी सर, मी कशाला काही लपवेन?
स्वानंदीचा डबल धमाका. बलात्कार पीडिता म्हणून समाजाकडून सहानुभूती मिळवलेल्या स्वानंदीच्या बाळाचा बाप कोण हे सत्य अखेर जगासमोर आलेलं आहे. फोटोमध्ये स्वानंदी बरोबर दिसत असलेला दुष्यंत नावाचा तरुण स्वानंदीच्या बाळाचा बाप आहे. आता हे माहीत झाल्यावरही स्वानंदी खासदार सरपोतदारांचा खास माणूस म्हणून ओळख असलेल्या मणिकुमार सोबत कशी काय राहू शकते हा कुतूहलाचा विषय. तिला इच्छा नसूनही मणी आपल्या राजकीय वजनाचा वापर करून त्या दोघांमध्ये येतोय. हा फोटो पाहून हे देखील लक्षात येतंय की स्वानंदीने जे दावे केले होते ते कदाचित खोटे होते आणि तिच्यात आणि दुष्यंत मध्ये संगनमताने जवळीक साधली गेली असावी. आता स्वानंदीचा 2 पुरुष आयुष्यात ठेवण्याचा डबल धमाका संपणार की स्वानंदी मणी आणि दुष्यंत समाजासमोर एक विचित्र विकृत नात्याचं उदाहरण ठेवणार हे बघणं कुतूहलाचं ठरेल. मणी सर प्लीज मी काय सांगते ते ऐका माझं. मणी सर अहो ही बातमी खोटी आहे. मणी सर प्लीज विश्वास ठेवा, मी काय सांगते ते ऐकून घ्या. मी वॉर्डन मॅडमच्या रूम मध्ये आले होते. तुम्ही वॉर्डन मॅडमची सेवा करत होतात. मला वाटलं तुम्ही तिथे थांबणंच योग्य आहे आणि आज गायनिकची अपॉइंटमेंट होती, डॉक्टरांकडे जायचं होतं. नेहमीप्रमाणे तुम्ही माझ्या सोबत याल असं वाटलं होतं पण ते नाही शक्य झालं म्हणून मी एकटीने जायचं ठरवलं. दुष्यंत आला तिथे, मी नव्हतं बोलावलं. मणी सर प्लीज ऐका, विश्वास ठेवा माझ्यावर. आणि तो माझ्या बाळाचा बाप आहे म्हणून मी मणी सर सॉरी. हे बघा हा फोटो आणि ही बातमी खोटी आहे. मणी सर प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज. नाही स्वानंदी, तो फोटो आणि ती बातमी बरोबर आहे. दुष्यंतच बाळाचं बाप आहे आणि हे सत्य आहे. आणि आता तो बापाची जबाबदारी सुद्धा निभावतोय. तुमची त्याला साथ आहे, परवानगी, आणि मी मूर्खासारखा तुमच्यामध्ये येतोय हेच सत्य आहे. आणि हे सत्य आता मला कळलेलं आहे. अहो तुम्ही बोलत का नाही माझ्याशी? प्लीज काहीतरी बोला प्लीज. मणी सर अहो ऐका माझं. मणी सर अहो प्लीज. तुम्ही इथे का आलात माझ्या मागे? मणी सर प्लीज ऐका माझा. अहो प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. हे बघा स्वानंदी, ही बातमी मॅडम पर्यंत पोहोचता कामा नये. त्यांना कळलं तर त्यांना त्रास होईल. प्लीज गप्प राहा. मणी सर प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. स्वानंदी प्लीज. मणी सर अहो या पेपर मध्ये जे काही छापून आलंय माझ्या बाबतीत आणि दुष्यंत बाबतीत, मी शपथ घेऊन सांगते असं काही नाहीये. हे सगळं खोटं आहे. स्वानंदी प्लीज. सतत त्या बातमीबद्दल बोलू नका त्यांना. मणी सर. आई. मॅडम अहो आई काय होत आहे? काय झालं? मॅडम काय होत आहे? बरं वाटत नाही का तुम्हाला? मणी सर डॉक्टर म्हणाले होते त्या हायपर झाल्यानंतर एक इंजेक्शन दिलं होतं, ते त्यांना सलाईन मध्ये टाकायला सांगितलं होतं. मणी सर पटकन. मॅडम शांत व्हा. मी काय करू आता? मणी सरांनी परत एकदा गैरसमज करून घेतलाय. आता ह्या क्षणी मला काही बोलताही येत नाहीये. आता हातपाय हलवायला हवेत हे शब्दशः तुला करायचंय. हातपाय हलवले तरच हातापायांमध्ये ताकद येणार आहे. फिजिओथेरपिस्टने काय सांगितलंय?
दिवसातून जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस व्यायाम करायचा आहे. आपल्याला रिकवर व्हायचंय ना लवकर. चल उचल. 1, हा गुड गुड गुड. 2, उचल उचल. ठीक आहे मी आहे ना. मी तुझ्याकडून सगळा व्यायाम करून घेणार आहे. ओके चल आता मी तुझ्या सोबत उचलतो हात. 1. येऊ का आत? व्यायाम सुरू आहे वाटतं. नीलमताई कसं वाटतंय आता तुम्हाला? बरे आहात ना तुम्ही? बघू किती प्रगती झाली ते. अगं बाई काहीच प्रगती झालेली नाहीये. मला वाटलं थोडी तरी प्रगती झाली असेल, म्हणजे हातावर कंट्रोल आला असेल, पण नाही. सुजित काय म्हणतात रे त्याला, असं काय भाजी सारखं काय? व्हेजिटेबल लाईफ मामा, म्हणजे ज्यात माणूस जिवंत असतो पण त्याला जगता येत नाही. तेच ते. मला ना ह्यांच्याकडे बघून कसं वाटतं माहितीये, ती मेथीची जुडी असते बघ मलूल झालेली, ती तसंच. मणी तू काळजी घे स्वतःची. तुझ्या पाठी हे काय लागलंय मला कळत नाही. बघ ना, देव सतत तुझ्यासोबत काही ना काहीतरी वाईटच घडवतोय. डॅड तुला वारसा हक्क देणार होते, ते होणारच होतं की दुष्यंत मध्ये आला. त्याने आपल्याला सांगितलं की स्वानंदीच्या बाळाचा बाप तू आहे. ते तुला सहन करावं लागलं. त्यातनं तू जरा बाहेर पडतोयस ना पडतोस तोवर वॉर्डन मॅमचा ऍक्सिडेंट झाला. आणि आज पण बघ न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली. मला हेच कळत नाहीये की सुजित त्या बातमीचा उल्लेख नको. नाहीतर काय, आपल्या मणीच्या मागे ना संकटांचा ससेमिरा लागलाय. मणी तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, मग संकटात सुद्धा. हो की नाही का संचिता? ऑफकोर्स. मणी, डॅड दिल्लीला गेले, तुला माहितीच आहे. ते मीटिंग मध्ये होते, पण तरी सुद्धा त्यांनी कॉल केला आणि तुझ्यासाठी निरोप दिलाय. डॅडनी सांगितलं की तू अजिबात काळजी करू नकोस, ते परत आले की त्या न्यूजपेपरच्या रिपोर्टरला ते झापणार आहेत, त्याची कंप्लेंट करणार आहेत, त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस असं डॅडनी सांगितलंय आम्हाला. गुड, व्हेरी गुड. म्हणे तू काळजी नको करूस. डॅडने मनावर घेतलंय ना, मग नक्की ते करतील. किती घाण लिहिले रे तुमच्याविषयी न्यूजपेपरमध्ये. शी, डॅड बरोबर समाचार घेतील त्याचा. नाही काही नाही. अरे काहीच नाही कसं म्हणतोस म्हणी? ती आई आहे ना तुझी, त्यांनाही कळलं पाहिजे काय चाललंय आता. अहो मी सांगते तुम्हाला काय झालंय ते. स्वानंदी आणि दुष्यंत त्या दोघांचा फोटो आलाय पेपरमध्ये छापून, आणि बातमी सुद्धा आली आहे. सुजित बातमी वाचून दाखव पाहू. हो मॉम. स्वानंदीचा डबल धमाका. बलात्कार पीडिता म्हणून समाजाकडून सहानुभूती मिळवलेल्या स्वानंदीच्या बाळाचा बाप कोण आहे हे सत्य अखेर समोर आलेलं आहे. फोटोमध्ये स्वानंदी बरोबर दिसत असलेला दुष्यंत नावाचा तरुण स्वानंदीच्या बाळाचा बाप आहे. हा फोटो पाहून हे देखील लक्षात येतंय की स्वानंदीने जे दावे केले होते
ते कदाचित खोटे होते आणि तिच्यात आणि दुष्यंतमध्ये संगनमतानं जवळीक साधली गेली असावी. आता स्वानंदीचा 2 पुरुष आयुष्यात ठेवण्याचा डबल धमाका संपणार की स्वानंदी, मणी आणि दुष्यंत समाजासमोर एका विचित्र विकृत नात्याचं उदाहरण ठेवणार, हे बघणं कुतूहलाचं ठरेल. काय करू मी? मणी सरांचा खूप मोठा गैरसमज झालाय. ह्या सगळ्यांचा त्यांना खूप त्रास होतोय. मी असं काय करू जेणेकरून आमच्यातला गैरसमज दूर होईल? आज होळी आहे. बंगल्यावर सुद्धा होळी साजरी होणार. मी एक काम करते, होलिका मातेसाठी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य करते. हे होलिका माता, मणी सरांच्या मनातले सगळे गैरसमज आज जाळून टाक. वॉर्डन मॅडम नुकत्याच मरणाच्या दारातनं परत आले. त्यांच्यावरही तुझी कृपा असू देत. आमच्या आयुष्यातली सगळी संकट, सगळे गैरसमज, सगळी दुःख आज आगीत नष्ट होऊ देत. आम्हा सगळ्यांवर तुझी कृपा असू दे. मी पुरणपोळी बनवायला घेते. आनंदी, अगं तू पेपर बघितलास? आपला फोटो आणि आपल्याबद्दल काय छापून आलं हे बघ. स्वानंदी, आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुझी अशी बदनामी झाली. पण मला खरंच कळत नाही की हे कोणी छापून आणलंय. म्हणजे आपण आणि आपल्या बाळांनी कोणाचं काय वाईट केलंय? उगाच अगं या बातमीमुळे त्याला परत आपल्याबद्दल गैरसमज नको व्हायला. तुला माहितीये ना, मला फक्त बाळाची काळजी आहे. तुझ्यामध्ये आणि मणीमध्ये मला नाही यायचं. मी आत्ता जाऊन माफी मागतो त्याची. बस करा आता. आता आणखी काही करू नका. या बातमीने ऑलरेडी घाण केलीये. आता परत तुम्ही त्यात भर पाडू नका. काय करायचंय काय नाही करायचं माझं माझं मी बघते. तुम्ही प्लीज जा इथनं. प्लीज, मी हात जोडते तुमच्या पुढे. प्लीज जा. ओके, आय एम सॉरी. मी जातो.